हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून घरी पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मृत महिलेचे नाव ज्योती प्रकाश त्रिभुवन, वय अंदाजे 50 वर्ष, राहणार लक्ष्मीनगर कोपरगाव असे आहे। प्राथमिक माहितीनुसार आज सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने पाणी भरून झाल्यावर मोटारीची वायर काढत असताना काही कळायच्या आतच इलेक्ट्रिक मोटरचा जोरदार शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। कुटुंबियांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं। त्यांच्या पश्चात 2 मुले व 2 विवाहित मुली आहेत। सदर घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान नागरिकांनी घरगुती विद्युत उपकरणांचा वापर करताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। पाणी गेलं आणि ते मोटरची पिन काढत होते। काय देवाने मध्ये बटन चालू राहिलं होतं का काय झालं देवाच्या देवाला माहिती। खाली इथं सगळं पाणी, तुम्ही बटन बंद केलं का? बटन मध्ये जाऊन सगळेच बटन बंद केले। त्या पडलाय ना, मी मध्ये जाऊन बटन बंद केली सगळी। तुम्हीच पाहिलं वय सर? पाहिलं म्हणजे आम्ही सगळे उभी राहून ते तिथं यांच्याशी गप्पा मारता मारता बोलून राहिले त्या गप्पा मारले सगळं धुवून काढते म्हणलं, सगळं धुवून काढाय, सगळं वाफरनी पाणी काढून टाकाय। कधी पाणी मारते ज्योती राजेंद्र त्रिभुवन आहे का? हाताला त्यांच्या असं चुटके नाही, आम्ही सोडलं ना नंतर तर त्यांचा प्राण गेला होता का? शुद्धीवर हालचाल करत होते तोपर्यंत हालचाल करत होते। आम्ही घरगुती सगळे उपाय केले, कांदा बिंदा सोडलाय, आम्हाला वाटलं दाखली बसली काय हात घातला नंतर हात घातला असं काही नव्हतं, मोकळं। तुमच्या लक्षात आलं तेव्हा करंट बसला म्हणून? तेवढंच आम्हाला करंट बसलं, पडलं होतं मोटरूनच पडले त्या रपकन पडलं त्या मोटर लावेल पाण्यात तिथं मोटर लावेल, त्या तिकून तशा पडल्या त्या तिथंच मोटर होती। काढलं नव्हतं आता काढली ती मोटर। आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी। गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड। कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास। नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू। लिमिटेड सीट्स, आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 87 66 56 00 83। AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव।